सिन्नर आणि नाशिक या दोन तालुक्याला जोडणाऱ्या ब्राह्मणवाडी येथील या रस्त्याची अक्षरशः चाळण झाले असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. आपण सध्या सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडी या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणाहून हजारो प्रवासी जे आहेत ते नाशिक, सिन्नर असा प्रवास करत असतात. आपल्यासोबत येथील काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. रोज तुम्ही या रस्त्याने प्रवास करता, किती मनस्ताप आहे या खड्ड्यांचा? मनस्ताप कोणा एकट्याचा नाही. इथं बघा कामगार असतील, नोकरदार असतील, त्याचबरोबर आपले मोठ्या संख्येने शेती इथं होते. भाजीपाला पिकवला जातो, कांदा पिकवला जातो आणि या सर्व शेतकऱ्यांना शहरी भागामध्ये बाजार समिती असेल, बाकीच्या बाजारपेठेमध्ये आपला जो शेतमाल घेऊन जायचा आहे, वारंवार हे खराब रस्ते जर आपण बघाल, तर आपल्याला फक्त समृद्धी महामार्ग किंवा देशातील जे काही राज्यातील चकाचक रस्ते आहेत, तेच दाखवले जातात. पण ग्रामीण भाग खिळखिळा झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारे शेतीसाठी व शेतमाल वाहतुकीसाठी, रोजच्या येण्या जाण्यासाठी, विद्यार्थी असतील, शैक्षणिक कामासाठी कुठल्याही प्रकारे रस्त्याची चांगली सुविधा नाहीये. आता महायुतीचं स्पष्ट बहुमताचं राज्यामध्ये सरकार आहे. केंद्रात यांचं अनेक वर्षापासून सरकार आहे. आमची प्रामुख्याने या सिन्नर तालुक्यातील सर्व ग्रामस्थांची, नागरिकांची आणि शेतकऱ्यांची मागणी आहे की अति तातडीने जो सिन्नर तालुक्यातील नाशिक शहराला जोडणारे असतील किंवा सिन्नर तालुक्यातील अंतर्गत रस्ते असतील, याची वेळोवेळी चांगल्या दर्जाचे रस्त्यांची कामे करावी आणि या शेतकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना होणारा जो रस्त्यांच्या खड्डेमुक्त रस्त्यामुळे जो काही त्रास होणार नाही, तर तुम्ही खड्डेमुक्त रस्ता आम्हाला द्या. आता खड्डेयुक्त रस्ता आहे आणि या रस्त्यामुळे खूप मनस्ताप सगळ्यांना सहन करावा लागत आहे. काही अपघात वगैरे झाले का या रस्त्याने? निश्चितपणाने किरकोळ अपघात हे दैनंदिन सुरूच आहे. आपण जर बघाल तर ग्रामीण भागामध्ये सातत्याने जर आता बघाल तरी मागच्या 8 दिवसापूर्वी इथं एक जे शेतकरी आहे त्यांचा पण त्याच्यामध्ये टू व्हीलर वरती त्यांचा अपघात झाला आणि सातत्याने वेगवेगळे अपघात आहे. आता किती अपघात सांगणार? पाठीमागे तिथं घाट परिसरामध्ये एक अपघात होऊन एक युवकाला आपला जीव गमावा लागला, प्राण गमावा लागले. सातत्याने किरकोळ अपघातापासून तर अगदी नागरिकांचे जीव जाण्याची वेळ इथं सातत्याने येत असताना सरकार मात्र ढिम्मपणाने बसलेलं आहे आणि रस्त्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सुविधा मिळत नाही, त्या अति तातडीने मिळाव्या अशी आमची सर्वांची मागणी आहे. किती वर्षापासून हा रस्ता अशा अवस्थेत आहे? रस्ता किती वर्षापासून असं म्हणण्यापेक्षा कायमच रस्ता रस्ता खराब असतो. कधीतरी त्याची तात्पुरती डागडुजी केली जाते आणि 4-6 महिन्यामध्ये जो रस्ता पुन्हा आहे त्या दयनीय अवस्थेमध्ये आणि फुटलेल्या अवस्थेमध्ये असतो, खड्ड्यांच्या अवस्थेमध्ये असतो. हे जर टाळायचं असेल तर चांगल्या दर्जाचा रस्ता जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने रस्ता केला पाहिजे आणि त्याचं रुंदीकरण चांगले केलं पाहिजे, त्याला साईड पट्ट्या चांगल्या बनवून दिल्या पाहिजे. तर शेतकऱ्यांसह सर्वच नागरिकांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना शैक्षणिक कामासाठी, शेतमाल वाहतुकीसाठी निश्चितपणाने त्याचा फायदा होणार आहे. नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की तातडीने रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी जी आहे ती येथील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. योगेश माळनकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.